नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. संगमनेरमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू तस्करांविरोधात भाजपाचे आमदार अमोल खताळ यांनी थेट रस्त्यावर उतरून मोहीम सुरू केली आहे. मात्र ही तस्करी उघडकीस आणताना त्यांनी थेट माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर गंभीर आरोप केलाय. महाराष्ट्रात सर्वाधिक वाळू तस्करी संगमनेरमधून होते आणि ती माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांच्या आशीर्वादानेच चालते, असे सडेतोड आरोप करत आमदार खताळ यांनी वाळू माफियांविरोधात भूमिका घेतली असून वाळू तस्करी संपवणार असल्याचं ते म्हणाले. प्रशासनाकडून सुद्धा वेळोवेळी कारवाया होत आहेत, परंतु संगमनेर सारख्या ठिकाणी रात्री अपरात्रीचा मोठ्या प्रमाणात उत्खनन होताना जाणवल्यानंतर पुन्हा आपण ज्यावेळेस मी एका कार्यक्रमानिमित्त चाललो होतो आणि समोरूनच गाडी आल्यानंतर धरून आपण त्याच्यावरती पोलीस केस करायला लावली. यापूर्वी फक्त दंडात्मक स्वरूपाच्या कारवाया केल्या जात होत्या. निश्चितच याच्यामध्ये काही महसूल विभागातील जे काही कर्मचारी आहेत हे आता आम्ही आयडेंटिफाय करतोय, जे याच्यामध्ये त्यांच्या आशीर्वादाने वाळू तस्करी चालू आहे, त्यांच्याबाबत सुद्धा कठोर भूमिका घेण्यात येईल. नाही, यापूर्वीची जी संगमनेरला कीड लागलेली होती सगळ्याच बाबतीत, राजकीय म्हणा, वाळू तस्करीच्या बाबतीत म्हणा, ही आता थोडी काढायला जास्त वर्षाची होती, तर थोडा वेळ लागतोय तिला, परंतु निश्चित त्याचा आपण बंदोबस्त करणार आहे. राजश्रेयच होता ना, यापूर्वीची जी वाळू वाहतूक होती ती माझी महसूल मंत्र्याच्या आशीर्वादाने सर्रास चालू होती, ती जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात टॉप लेवलला चालू होती. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.